गेल्या काही दिवसांपासून राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यावरून आक्रमक झालेले भाजप आमदार सुरेश धस, आरोप झालेले धनंजय मुंडे आणि बीड जिल्ह्यातील विविध गैरव्यवहार यांची प्रचंड चर्चा सुरू आहे। या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना तर पंकजा मुंडे यांना पक्षविरोधी काम केल्याचे आरोप करत लक्ष केलंय। मात्र याचा चांगलाच फटका धस यांना बसलाय, कारण या प्रकरणामुळे धस यांना नुकतेच नियुक्त करण्यात आलेल्या संसदीय लोकशाहीत विधिमंडळ समित्यांवरून डावलण्यात आलंय। त्याऐवजी भाजपच्या केजच्या आमदार आणि पंकजा मुंडेंच्या निकटवर्ती मानल्या जाणाऱ्या नमिता मुंदडा यांना धर्मदाय खासगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्षपदी नेमण्यात आलंय। काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात सविस्तर। संसदीय लोकशाहीत विधिमंडळ समित्यांना खूप महत्व आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर अनेक समित्या गठीत झाल्या नव्हत्या अशी माहिती समोर आली होती, पण आता फडणवीस सरकारनं विविध समित्यांची घोषणा केली। समित्यांमध्ये भारतीय जनता पक्ष सरस ठरलाय। महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विधिमंडळ समित्या घोषित केल्या नाहीत, तर भाजपनं जाहीर केलेल्या समित्यांच्या अध्यक्षांच्या यादीत धर्मदाय खासगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्षपदी बीडचे आमदार आणि पंकजा मुंडे यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या नमिता मुंदडा यांच्या नावाची घोषणा करून सुरेश धस यांना डावलण्यात आलंय। सुरेश धस यांनी वारंवार धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं। कदाचित याचीच सल धनंजय मुंडे यांची बहीण पंकजा मुंडे यांच्या मनात असल्यामुळे त्यांनी नमिता मुंदडा यांच्या नावाला पसंती दिली असेल। तसेच बीडच्या राजकारणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या वारंवार आरोपांमुळे त्यांचं मंत्रिपद जाणार की राहणार याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत। त्यामुळं जिल्ह्याच्या राजकारणावर मुंडे कुटुंबाच्या वर्चस्वाच्या दृष्टिकोनातून नमिता मुंदडा यांची वर्णी महत्वाची मानली जाते। दरम्यान बीड जिल्ह्यातील मस्साजोग प्रकरण लावून धरत चर्चेचे केंद्रबिंदू ठरलेले सुरेश धस वारंवार मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करीत आहेत। देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आपण शांत बसणार नाही असा विडा उचलणाऱ्या सुरेश धसांना भाजपकडून मोठ्या पदावर संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा सुरू असतानाच सुरेश धसांना धर्मदाय खासगी रुग्णालय तपासणी समितीचे अध्यक्षपद न मिळणं हा एक मोठा धक्का मानला जातोय। दुसरीकडे सुरेश धस देखील वेगळे नाहीत असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी आरोप केले होते। बीड जिल्हा बिहार झालाय असा आरोप विरोधक करतायत। त्यामुळं बीड जिल्ह्याची छबी चांगली ठेवण्याच्या उद्देशानं आमदार नमिता मुंदडा यांच्या नावाला पसंती दिली असं देखील बोललं जात आहे। आता पाहूयात या समित्या नेमकं काय काम करतात। संसदीय लोकशाहीत समित्यांना विधिमंडळाचे वॉचडॉग म्हणून जबाबदारी पार पाडावी लागते। त्यासोबतच ध्येय धोरण, कायदे आणि प्रशासनावर देखरेख ठेवणं अशा प्रकारचं कर्तव्य बजावतात। कार्यकारी प्रशासन राबवत असलेल्या विविध योजना, त्यासोबत त्यातील त्रुटी, योजनांची योग्य प्रमाणे अंमलबजावणी होते का हे पाहणं अशी कामं समित्या करत असतात, जेणेकरून प्रशासनाला गती मिळेल। या सर्व गोष्टींसाठी सभागृहाच्या निवडक सदस्यांना समाविष्ट करून संसदीय समिती निर्माण होते। विधिमंडळाच्या माध्यमातून समित्या निर्माण झाल्यामुळे या समित्यांना सर्व अधिकार दिले जातात। समित्यांना सभागृहाची छोटी प्रतिकृती म्हणून देखील संबोधलं जातं। समित्यांचं कामकाज पक्षविरहित चालत असतं। महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या एकूण 35 समित्या असतात। सभागृहाच्या मुख्य संयुक्त समित्यांची संख्या 13 आहे। विधानसभा आणि विधान परिषद प्रत्येकी 7, तदर्थ समिती 6। अधिनियमानुसार समितीत 2 समित्यांचा समावेश असतो। विधिमंडळ समित्या संसदीय प्रक्रियेमधील अतिशय महत्वाची बाब आहे। कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि महत्वाचं म्हणजे विधिमंडळ हे 3 अंग महत्वाचे आहेत। कार्यकारी प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचं काम विधिमंडळ करत असतात। त्यासाठी विविध चर्चा, प्रस्ताव, अर्थसंकल्पीय प्रस्तावाच्या माध्यमातून महत्वाचं म्हणजे विधिमंडळ समितीच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जातं। आता पाहूयात विविध समित्यांचे अध्यक्ष। सार्वजनिक उपक्रम समिती राहुल कुल, पंचायत राज समिती संतोष दानवे पाटील, आश्वासन समिती रवी राणा, अनुसूचित जाती कल्याण समिती नारायण कुचे, अनुसूचित जमाती कल्याण समिती राजेश पाडवी, महिला हक्क व कल्याण समिती मोनिका राजळे, इतर मागासवर्गीय कल्याण समिती किसन कथोरे,
मराठी भाषा समिती अतुल भातखळकर, विशेष हक्क समिती राम कदम, धर्मदाय खासगी रुग्णालय तपास समिती नमिता मुंदडा, आमदार निवास व्यवस्था समिती सचिन कल्याण शेट्टी. दरम्यान राजकारणाच्या दृष्टीने पाहायचं झाल्यास मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदावर वर्णी लागली नसणाऱ्या काही चेहऱ्यांचं पुनर्वसन करण्यासाठी महामंडळ, नियोजन समित्या तसेच विधिमंडळ समित्यांवर संधी दिली जात असते. या समित्यांवरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळू शकतं. याच उदाहरण म्हणजे आता निर्माण करण्यात आलेल्या विधिमंडळाच्या 29 समित्यातून भाजपच्या वाट्याला 11 समित्या, शिवसेनेच्या वाट्याला 6, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 5 समित्या असणार आहेत. त्यातूनच पक्षांतर्गत आणि महायुतीमध्ये वादाला तोंड फुटू लागलंय. तर मंडळी, आमदार सुरेश धस यांना डावलण्यात येतंय असं तुम्हाला वाटतंय का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.